नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण DNA इम्प्रिंटिंग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि याच्या नोट्स जे काय आहे ते टेलिग्राम चॅनलमध्ये मी टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर मग हा टॉपिक आपण डिस्कस करूया. तर DNA इम्प्रिंटिंग म्हणजे अशी प्रोसेस आहे की याच्यामध्ये काय केलं जातं की जेनेटिकमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. त्याच्यामध्ये एका कॉपीपासून एका जीनच्या कॉपीपासून आयदर फ्रॉम दी मदर ऑर फादर एका कॉपीपासून म्हणजे एका जीनच्या कॉपीपासून एक फॉर्मेशन होऊ शकतं मदरचं किंवा फादरचं. इट एक्सप्रेस इन अॅन ऑफस्प्रिंग म्हणजे ते त्याचं एक्सप्रेशन होईल ऑफस्प्रिंगमध्ये. म्हणजे एकाच कॉपीपासून जे काही जीनचं कॉपी असेल त्याच्यापासून मदर पण तयार होईल किंवा फादर पण तयार होईल, जेणेकरून त्याचे जे काही एक्सप्रेशन वगैरे होईल आणि ऑफस्प्रिंग तयार होईल. वाईल द अदर कॉपीज इज सायलन्स आणि ज्या काही बाकीच्या कॉपीज वगैरे असतील, ज्या काही दुसऱ्या कॉपीज असतील त्या सायलन्स होत जातात, जेणेकरून ही जे काही स्पेसिफिक कॉपी आहे तिलाच एक्सप्रेशन केलं जातं. इट इज अ डिफरंट फॉर्म ऑफ अ टिपिकल मेंडेलियन इनहेरिटन्स वेअर द बोथ कॉपीज ऑफ अ जीन कॅन बी ॲक्टिव्ह. आणि आपण जर पाहिलं मेंडेलियन इनहेरिटन्समध्ये आपण जर पाहिलं हा जो फिनॉमिनन आहे त्याच्यामध्ये जे काही दोघे कॉपीजचं एक्सप्रेशन केलं जातं त्या जे की जीनपासून असतात आणि ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण ही जी थिअरी आहे DNA इम्प्रिंटिंग याच्यामध्ये आपल्याला एका कॉपीपासून आयदर मदर पण फॉर्मेशन होऊ शकतं किंवा फादर पण फॉर्मेशन होऊ शकतं. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण पाहूयात त्याची प्रोसेस काय आहेत. तर ड्युरिंग द एग अँड स्पर्म फॉर्मेशन द केमिकल टॅग्स आर ॲडेड टू द स्पेसिफिक जीन थ्रू अ प्रोसेस कॉल्ड ॲज अ DNA मिथायलेशन. ज्यावेळेस एग्ज आणि स्पर्मचं फॉर्मेशन होत असतं त्यावेळेस त्या DNA मिथायलेशनद्वारे केमिकल टॅग त्याच्यामध्ये ॲड केला जातं. स्पेसिफिक जीन त्याच्यामध्ये जे काही स्पेसिफिक जीन आपण जो की कॉपी जो पुढे जाऊन आयदर मदर किंवा फादर फॉर्मेशन करतो आहे त्याच्यासोबत एक स्पेसिफिक केमिकल टॅग ॲड केला जातो DNA मिथायलेशनद्वारे. आणि दिस टॅग इसेन्शियली मार्क द जीन ॲज कमिंग फ्रॉम आयदर दी मदर ऑर फादर. आणि हा जो टॅग असेल तो इसेन्शियल असतो, जेणेकरून जे काही मदर असतील किंवा फादर असेल त्यांना एक्सप्रेशन होण्यासाठी किंवा हा जीन फॉर्मेशन होण्यासाठी मदत होत असतो. कारण की याच्यामधून आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं की जो की आपण केमिकल टॅग लावलेला जो काही स्पेसिफिक जो काही DNA असेल किंवा जीन असेल तो पूर्णपणे DNA मिथायलेशनद्वारे आयडेंटिफाय होऊ शकतो आपण. आणि कोणता जो एक स्पेसिफिक जो कॉपी आहे तो एक्सप्रेशन झालेला आहे आणि कोणता जो एक दुसरा जो आहे तो सायलेन्स झालेला आहे. जीन एक्सप्रेशन दिस टॅग इन्फ्लुएन्स द वेदर अ जीन इज अ टर्न ऑन ऑर सायलेन्स. आणि याच्यामुळे हे जे काही टॅग केल्यामुळे ते त्याच्यामध्ये एक ॲबिलिटी येते जेणेकरून जे की जीनमध्ये तो एक्सप्रेशन पण घडून आणू शकतो किंवा जे काही प्रोसेस वगैरे असेल जीन एक्सप्रेशनची ती पूर्णपणे स्टॉपसुद्धा करू शकतो. इन इम्प्रिंटिंग जीन ओनली द कॉपी विथ दॅट द ॲप्रोप्रिएट पॅरेंटल टॅग इज एक्सप्रेस. आणि या इम्प्रिंटिंग जीनमध्ये किंवा DNA इम्प्रिंटिंगमध्ये असा जो कॉपी जो काही आहे त्याचं एक्सप्रेशन केलं जातं जेणेकरून त्याच्यासोबत जे काही पॅरेंटल टॅग्स वगैरे त्याचे ॲप्रोप्रिएट असतील तोच जीन हा जो जीनचा कॉपी एक्सप्रेशन होतो. while the other copy is silence despite having the same DNA sequence. आणि जो काही दुसरा जो काही DNA सिक्वेन्स असेल तो पूर्णपणे सायलेन्स होऊन जातो किंवा त्याचं एक्सप्रेशन वगैरे होत नाही आणि तो दुसऱ्या एखाद्या DNA सिक्वेन्ससोबत अटॅचमेंट होण्यासाठी पुढे त्याचं जीन एक्सप्रेशन करण्यासाठी वाट बघत असतो. इम्पॉर्टन्स DNA इम्प्रिंटिंग प्ले अ क्रिटिकल रोल इन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, पॅरेंटल फंक्शन अँड द ग्रोथ. आणि हे जे काही DNA इम्प्रिंटिंग आहे जे काही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये तसंच आपण जर पाहिलं द प्लासेंटल फंक्शनमध्ये आणि जे काही ग्रोथ वगैरे असेल त्याच्यामध्ये मेनली याचं काम आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपल्याला जे काही जीन एक्सप्रेशन वगैरे असेल बोथ पॅरेंटचं जे काही त्याची प्रॉपर डेव्हलपमेंट होण्यासाठी ते पूर्णपणे बॅलन्स करण्यासाठी याचे काही DNA इम्प्रिंटिंग आहे ते मदत करत असतं. तर आता आपण जर पाहिलं ही जी काही प्रोसेस आहे DNA इम्प्रिंटिंग याच्यामध्ये काय केलं होतं एका केमिकल म्हणजे DNA इम्प्रिंटिंगचं एग आणि स्पर्मचं सोबत एक स्पेसिफिक टॅग टाकला जातो एक जेणेकरून त्याचं जे काही
तो स्पेसिफिक टॅग त्या एका कॉपीजला जीन एक्सप्रेशन करून देईल आणि बाकीच्या जे काही कॉपी असेल त्याला सायलन्स करून टाकेल किंवा त्याचं जीन एक्सप्रेशन हे स्टॉप करून टाकेल. आणि ज्या वेळेस जे काही जो जीन वगैरे असेल तो एक्सप्रेशन झाल्यानंतर ते वेगवेगळे जे काही त्याचे फंक्शनिंग वगैरे असेल, त्याची ग्रोथ वगैरे असेल किंवा त्याच्यापासून मदर किंवा फादर हे फॉर्मेशन होतं. तसंच जर आपण पाहिलं ह्या DNA इम्प्रिंटिंगद्वारे जे काही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये आपण चेंजेस करतो आहे, तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही डिसीजसुद्धा कॉजेस होतात. पहिला आहे एंगलमंट सिंड्रोम. तर हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, याच्यामुळे काय होतं, हे जे काही मॅटर्नल कॉपीज आहे UBE3A हा जो काही जीन आहे त्याचं फंक्शनिंग वगैरे आहे ते पूर्णपणे लॉस होऊन जातं ह्या DNA इम्प्रिंटिंगद्वारे. कारण की ज्यावेळेस जर दुसऱ्याच कॉपीजला किंवा एखाद्या जीनच्या वेगळ्याच कॉपीला जर एक्सप्रेशन घडून आणलं आणि जो काही एक्झॅक्ट ॲप्रोप्रिएट पॅरेंटल टॅग असेल त्याला जर जीन एक्सप्रेशनच नाही केलं, तर मग डिफॉल्ट जो काही जीन एक्सप्रेशन झाल्यामुळे वेगवेगळे डिसीजसुद्धा कॉज होतात. आणि हा जो काही जीन आहे हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर कॉज करतो, जेणेकरून त्याचं काही जे फंक्शनिंग वगैरे असेल ते पूर्णपणे लॉस होऊन जातं. दुसरं आहे प्रेडर-विल सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय होतं, जे काही पॅटर्नल कॉपीज असतात किंवा जे काही सेनचे जे काही स्पेसिफिक क्रोमोझोमल रिजन असतात, तर ते पूर्णपणे त्याचं फंक्शनिंग वगैरे आहे ते पूर्णपणे लॉस होऊन जातं आणि याच्यामुळे जे काही विली सिंड्रोम हा जो काय आहे तो सिंड्रोम कॉज होतो. तर लास्टचा आहे बेकविथ-पिडरमन सिंड्रोम. दिस ओव्हरग्रोथ डिसऑर्डर can result from the gain of a function of the paternal copy of the IGF2 gene or the loss of a function of a maternal copy of a CDKN1C gene. आणि ह्या ज्या वेळेस जे काही जीनची ओव्हरग्रोथ होते त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही डिसऑर्डरसुद्धा होतात. त्याच्यामध्ये मेनली जे काही त्याचं जे काही फंक्शनिंग वगैरे असेल पॅटर्नल कॉपीचं IGF2चं ते लॉस होतं. तसंच जे काही मॅटर्नल कॉपीज जो CDKN1C हा जो काही जीन आहे त्याचंसुद्धा फंक्शनिंग हे लॉस होत असतं. तर DNA इम्प्रिंटिंगमध्ये आपल्याला पाहिलं तर आपण ते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये वापरू शकतो किंवा प्लॅसेंटल डेव्हलपमेंटमध्ये किंवा ग्रोथमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आणि एक्झॅक्ट त्याच्यापासून आपल्याला मदर किंवा फादर हे फॉर्मेशन आपण करू शकतो. पण काही वेळेस काय होतं, हे जे काही आपण केमिकल टॅग वापरतो आहे तर त्याच्यामुळे जो मेनली जो काही ॲप्रोप्रिएट जो काही जीन आहे त्याचं एक्सप्रेशन न होता वेगळ्या जर जीनचं एक्सप्रेशन झालं तर त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे जे काही डिसीज वगैरे आहेत ते कॉज होऊ शकतात. आणि बाकीचे जे काही जीन्स वगैरे असेल त्याचे जे काही फंक्शनिंग वगैरे असेल त्याच्यामध्ये कमतरता येऊ शकते किंवा त्याचं फंक्शनिंग हे पूर्णपणे लॉस होऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये आपण DNA इम्प्रिंटिंग हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.